वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणेंच्या वकिलांकडून मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेण्यात आलेला आहे। हगवणे कुटुंबियांचा निर्लज्जपणा आता समोर आलेला आहे। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची आणि ते पकडण्यात आलं होतं। वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्यासारखी होती असा गंभीर दावा हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे। नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे काही छळ नाही असा अजब युक्तिवाद सुद्धा याच वकिलांनी केलाय। च्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। तर आपण ऐकलं हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावरती सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय, संशय व्यक्त केला जातोय आणि त्याच प्रकारे त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा भाष्य केलेलं आहे। तर वकिलाच्या याच प्रतिक्रियेवरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणाले पाहूयात। त्यातील फोटो जे पाहिलेत प्रचंड मोठमोठे व्रण मारण्याचे, त्याच्या हाताला सूज होती, हात फुललेले होते, हे सगळे पाहिलं मी। आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तिचा जीव गेला, त्या संदर्भात वकिलांची भूमिका थोडी तरी सत्याची असावी असं मला वाटतं। पण जे काही कालचं आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही। त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत।